मान्सूनच्या पावसाचा पहिला महिना म्हणजे जून महिना संपत आलाय, तरीसुद्धा महाराष्ट्रात अजून म्हणावा तेवढा मान्सूनचा पाऊस पडलेला नाही आहे. सध्या जर मान्सूनची प्रगती आपण बघितली तर साधारणतः महाराष्ट्र, मध्य प्रदेशचा काही भाग, गुजरातचा काही भाग, छत्तीसगड असेल, नॉर्थ ईस्टकडं जर बघितलं तर पूर्ण नॉर्थ ईस्ट आणि अलीकडचे जे राज्य आहेत, पश्चिम बंगाल, हे जिल्हेसुद्धा मान्सूनच्या वाऱ्यांनी कव्हर केलेले आहेत. महाराष्ट्राचा जर स्पेसिफिक विचार केला तर महाराष्ट्रात अजूनसुद्धा म्हणावा तेवढा मान्सूनचा पाऊस पडत नाही आहे. मान्सूनचे वारे जरी महाराष्ट्राच्या पुढे गेलेले असले, मान्सून संपूर्ण कव्हर केलेला असला तरी म्हणावा तेवढा पाऊस महाराष्ट्रात पडत नाही. मी सध्या पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यातील घाट माथ्यावरती आहे. माझ्या पाठीमागे जर बघितलं तर पावसाचा एकही डोंगर म्हणजे अगदी दूर दूर क्षितिजाकडे आपल्याला काही पावसाचे डोंगर बघायला मिळतील, परंतु पूर्ण जर वर बघितलं तर पावसाचा एकही डोंगर आपल्याला बघायला मिळत नाही आहे. संपूर्ण महाराष्ट्र मान्सूनच्या वाऱ्यांनी कव्हर केलेला आहे. अनेक भागामध्ये जोरदार पाऊस झाला आहे. संभाजीनगरच्या नाशिक साईडला बऱ्याच ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आहे. बीड जिल्ह्यामध्ये अजूनही म्हणावं तेवढा पाऊस झालेला नाही. महाराष्ट्रातील विविध ठिकाणी चांगला पाऊस झाला आहे. बऱ्याच ठिकाणी अजून पाऊस झालेला नाही आहे. काही शेतकऱ्यांनी लागवडी केल्यात, पेरण्या केलेल्या आहेत. काही शेतकऱ्यांनी पावसाच्या अगोदरच पेरण्या लागवडी केल्यात, त्यांचं पिकं उगून सुद्धा आलेले आहेत. परंतु पुढचा काळ कसा असेल, पुढचे 5 दिवस कसे असेल, हवामान विभागाने पुढच्या 5 दिवसामध्ये काय अंदाज दिलेला ते आपण जाणून घेतोय. आत्ता सध्या जर बघितलं, आज 27 जून आहे आणि 27 जूनचा जर आजचा अंदाज बघितला तर पूर्व विदर्भामध्ये म्हणजे गडचिरोली आणि चंद्रपूर या 2 जिल्ह्यामध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे आणि त्या ठिकाणी विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. यासोबतच जालना असेल, बीड असेल, अहिल्यानगर असेल, पुणे असेल, पुण्याचा घाट भाग असेल, रायगड असेल, रत्नागिरी असेल या भागामध्ये आणि लातूर, मराठवाड्यातल्या लातूर या जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता काही ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे. पण या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा अलर्ट, ऑरेंज अलर्ट असेल, रेड अलर्ट असेल, हा देण्यात आलेला नाही आहे. म्हणजे अजूनही महाराष्ट्राला जो खूप जोरदार पाऊस आवश्यक आहे शेतीसाठी म्हणा किंवा उगलेल्या पिकांसाठी म्हणा, तो तसा पडताना दिसत नाही आहे. बऱ्याच ठिकाणी पाऊस सुरू आहे, अपेक्षित पाऊस बऱ्याच ठिकाणी पडलेला आहे, परंतु अनेक भाग असे आहेत महाराष्ट्रातले ज्या ठिकाणी अपेक्षित पाऊस पडलेला नाही. अजूनही पेरण्या बाकी आहेत. काही शेतकऱ्यांनी धूळ पेरणी केली होती, त्यांची पिकं आता उगून आलेत. त्यांना अपेक्षा आहे आता 2-3 दिवसाला एक चांगला फटकारा पावसाचा पडावा आणि वारंवार ती माती ओली असावी, जमिनीमध्ये ओल असावा आणि पिकं चांगल्या पद्धतीने वाढून यावेत. उद्याचा जर आपण अंदाज बघितला म्हणजे रविवार 28 जून रोजीचा, तर 28 जून रोजी केवळ रायगड आणि रत्नागिरी या 2 जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता, संपूर्ण महाराष्ट्रात फक्त या 2च जिल्ह्यामध्ये, कोकणातल्या रायगड आणि रत्नागिरी, जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. उर्वरित भागामध्ये विजांचा कडकडाट होईल आणि वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. अन्यथा महाराष्ट्राला उद्या म्हणजे 28 जून रोजी कुठल्याही प्रकारचा अलर्ट देण्यात आलेला नाही. सेम सोमवारी 29 मे रोजी त्याच पद्धतीनं केवळ रत्नागिरी या जिल्ह्याला आपल्याला वादळी पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. संपूर्ण महाराष्ट्राला कुठल्याही प्रकारचा इशारा दिलेला नाही आहे. संपूर्ण महाराष्ट्राला कुठल्याही प्रकारचा इशारा दिलेला नाही याचा अर्थ असा नाही की कशाच प्रकारचा पाऊस होणार नाही, परंतु विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी किंवा तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. त्याच पद्धतीनं मंगळवारी 30 जून आणि बुधवारी 1 जुलै रोजी सेम पद्धतीनं महाराष्ट्राला पुढचा इशारा देण्यात आलेला आहे. कुठल्याही प्रकारचा ऑरेंज अलर्ट असेल, रेड अलर्ट असेल, त्या पुढच्या 4 दिवसामध्ये, आजचा दिवस वगळता म्हणजे 27 जून वगळता पुढच्या 4 दिवसामध्ये कुठल्याही प्रकारचा अलर्ट देण्यात आलेला नाही. याचा अर्थ असा आहे की महाराष्ट्रात अजूनही जो खूप मोठ्या प्रमाणावरती पाऊस व्हायला पाहिजे. आजही बघितलं तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी एका दिवसात 100 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस होतो, काही ठिकाणी 50 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस होतो. परंतु आजही आपण बघितलं तर मे महिन्याचा जून महिन्याचा शेवटचा आठवडा आहे. या महिन्यात साधारणतः पूर्ण आभाळ भरलेलं असतं, अगदी ऊन आपल्याला कुठेही दिसत नाही. पण आत्ता पण बघू शकता संध्याकाळचे 5:30 वाजलेत आणि 5:30 वाजता पूर्ण कडक ऊन दिसतंय. आज दिवसभर पुणे जिल्ह्यामध्ये कसल्याही प्रकारचा आभाळ आलेला आपल्याला बघायला मिळालं नाही, सगळं ऊन होतं.
संपूर्ण महाराष्ट्रात जर आपण बघितलं तर काही ठिकाणी आभाळ आहे, काही ठिकाणी पाऊस पडतोय. अपेक्षित असा पाऊस अनेक ठिकाणी पडलेला नाही. बऱ्याच भागामध्ये अपेक्षित पाऊस पडलेला आहे. त्या शेतकऱ्यांनी पेरण्या सुरू केलेल्या आहेत. परंतु शेतकऱ्यांना लोकमत ॲग्रोच्या मार्फत असं आव्हान असणार आहे की अनेक भागामध्ये अजूनही म्हणावा तेवढा 100 मिलीमीटरपेक्षा कमी पाऊस पडलेला आहे. त्या भागामध्ये ओल नाही आहे. परंतु शेतकऱ्यांनी जी पेरण्याची लागवडीची घाई झालेली आहे ती करण्या अगोदर कृषी विभाग असेल, हवामान विभाग असेल, या दोन्ही विभागाचा सल्ला घ्यावा. यासोबतच पुढच्या 3-4 दिवसामध्ये कुठे किती कसा पाऊस पडणार आहे याचा सुद्धा अंदाज IMDच्या अधिकृत वेबसाईटवरनं किंवा त्यांच्या संकेतस्थळावरनं जर आपण घेतला तर आपल्याला पुढच्या काही दिवसामध्ये कुठे किती पाऊस पडेल याची अधिकृत माहिती मिळेल. त्यानंतर आपल्याला लागवडी असेल किंवा पेरण्या असतील याची कामं हाती घेता येईल. यासोबतच यावर्षी एल निनोचा प्रभाव आहे. एल निनोच्या प्रभावामुळे ही सगळी स्थिती महाराष्ट्रातील जे दुष्काळाचं सावट आत्ता आहे ते आपल्याला बघायला मिळतं. यासोबतच पूर्ण हे जे मान्सूनचा हंगाम असणार आहे या पूर्ण मान्सूनच्या हंगामामध्ये पाऊस कमी प्रमाणात पडणार आहे. 90% पाऊस पडणार आहे सरासरीच्या. मागच्या वर्षी 107-108% पाऊस पडला होता, परंतु ह्या वर्षी सरासरीच्या 10% कमी पडणार आहे. म्हणजे मागच्या वर्षीच्या जवळपास 17-18% कमी पाऊस पडणार आहे. ही सुद्धा बाब शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. त्यामुळं जे काय आहे ते पुढच्या 5 दिवसामध्ये कुठला इशारा आजच्या दिवसात फक्त गडचिरोली आणि चंद्रपूर 27 जून रोजी या 2 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पुढच्या 4ही दिवस उद्या, परवा आणि त्याच्यानंतरचे 2 दिवस कुठल्याही प्रकारचा अलर्ट अद्याप तरी दिलेला नाही आहे. उद्या पुन्हा काही गोष्टी अंदाजामध्ये चेंज होऊ शकतात. उद्याचं पुन्हा व्हिडिओमध्ये ते अपडेट केलं जाऊ शकतं. परंतु पुढच्या 4 दिवस अजून तरी खूप जोराचा मुसळधार खूप पाऊस पडेल आणि रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. महाराष्ट्रातील कुठल्या जिल्ह्याला अशी स्थिती नाही आहे. त्यामुळं या अंदाजानुसार शेतकऱ्यांनी आपली शेतीची कामं हाती घ्यावीत.